मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एक जेल रंगातील निसर्ग चित्राचं डेमोस्ट्रेशन म्हणजेच प्रात्यक्षिक. तर हे आयोजित केलं आहे शेलार स्टुडिओ यांनी. तर दर रविवारी एक उपक्रम निसर्ग चित्र असेल, पोर्ट्रेट्स असेल, रिअलिस्टिक काम करणारे सरांचे मित्र परिवार, त्याचबरोबर आम्ही सर्व विद्यार्थी यांचे एक प्रात्यक्षिक दर रविवारी होणार आहे. तर हे पहिलं प्रात्यक्षिक आहे नंदकुमार पोद्दार चित्रकार यांचं. नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रात्यक्षिक सुरू करण्याआधी नंदूदादांनी 2 थंबनेल्स बनवून घेतले आणि पेपर ड्राय हे करून सगळी तयारी करून ठेवली. त्यातील एक चित्र ते निवडणार होते. बरेच चित्रकार, रसिक मंडळी उपस्थित राहिलेत, विद्यार्थी त्याचबरोबर थोडेफार होते. तर शेलार सरांनी नंदूदादांची ओळख करून दिली, सर्वांचे आलेल्यांचे स्वागत केले आणि या कार्यक्रमाची म्हणजे डेमॉन्स्ट्रेशनची सुरुवात नंदूदादांना करण्यास सांगितलं. मित्रांनो, संजय शेलार सरांनी आणि मी असं ठरवलं दर रविवारी एक डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक आपल्या मित्रमंडळींचं ठेवायचं. तर ही सुरुवात झाली नंदूदादांच्यापासून. नंदूदादांनी 2 थंबनेल केली होती, ही तुम्ही पहा आणि आता त्यांचं काम सुरू करतायत ते. तर आपण बघूया ते पेंटिंग कसं करतात. चला तर मग. मित्रांनो, आजच्या चित्रकारांची मी थोडक्यात ओळख करून देतो, ज्यांना मी प्रेमाने नंदूदादा म्हणतो. तर तेच नंदकुमार पोद्दार चित्रकार, हे जलरंगात आज जे प्रात्यक्षिक करतात. तर त्यांचं नाव नंदकुमार पोद्दार, राहणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथून येतात. नंदूदादांचं शिक्षण हे 10वी झालेलं आहे आणि ते कुठल्याही आर्ट स्कूलमधून शिकलेले नाहीत. काही परिस्थिती, अनेक कारणं त्यामागे आहेत. तर ते कोणताही डिप्लोमा करून त्यांनी चित्रकलेचं शिक्षण पूर्ण नाही केलं, पण परिस्थितीतून, अनुभवातून बऱ्याच गोष्टी ते शिकलेले आहेत. नंदूदादा काही वर्षापूर्वी, म्हणजे बरेच वर्षापूर्वी, कोल्हापुरात जे ज्येष्ठ सिनियर चित्रकार होते, जे महान लोक होते, ज्यामध्ये गणपतराव वडंगेकर चित्रकार, चंद्रकांत मांढरे, चांगदेव शिगावकर, याचबरोबर अरविंद मिस्त्री म्हणजे प्राचार्य अरविंद मिस्त्री, तर यांच्याकडे ते येत होते, त्यांचे कामं बघत होते. काही चित्रकारांनी त्या काळात त्यांना मार्गदर्शन केलं, काहींनी चित्र दाखवली नाहीत. अशा परिस्थितीतून नंदूदादा आपलं काम आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करत राहिले, प्रॅक्टिस करत राहिले. अनेक स्वतःचं माध्यमावरती म्हणजे वॉटर कलरवरती किंवा स्वतःच्या स्टाईलवरती ते डेव्हलपमेंट करत राहिलेत आणि ह्यातूनच त्यांचं आज जे आपण डेमॉन्स्ट्रेशन बघतो हे तुम्हाला आवडेलच. तर चला, तर आपण हे डेमॉन्स्ट्रेशन बघूया, नंदूदादांच्या कामाची पद्धत बघूया. तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट्सद्वारे सांगा. आणि नंदूदादांची इतरही पेंटिंग बघायची असतील तर तुम्हाला ती सोशल मीडियात बघता येतील. मी ते अपलोड करत राहीन आधीमध्ये. नंदूदादा जास्त सोशल मीडियात नसतात आणि ते अलिप्त राहतात, मितभाषी खूप आहेत, ते कामातूनच व्यक्त होतात असं मला म्हणता येईल. तर चला, हे डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूया.
पहिल्याच रविवारी इतकी गर्दी होईल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं। शेलार सरांचे बरेच जुने मित्रमंडळी असतील, त्याचबरोबर चित्रकार मंडळी असतील, असे उपस्थित राहिले होते आणि खूप छान गप्पा झाल्या। डेमॉन्स्ट्रेशन चालू असताना आम्ही थोड्या टी ब्रेकमध्ये घेतला आणि त्यामध्ये शेलार सरांच्याबरोबर छान गप्पा सर्वांच्या चालल्या होत्या। मला हे बघून खूप छान वाटलं। वरच्यावर मी स्टुडिओत भेटत असतो, पण इतर लोक खूप दिवसानंतर भेटले, त्यामुळे हा एक माहोल गेट टुगेदरचा खूप भारी होता। तर पुन्हा नंदूदादांनी काम सुरू केलेलं आहे। तर चला आपण पुढचं चित्र बघूया। फायनली नंदूदादांचं काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे आणि फायनलच झालेलं आहे तसं म्हणता येईल। त्यांनी फायनल सही मारली चित्रावरती आणि सर्वांनी रसिकांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। पेंटिंग पाहण्यास, फोटो काढण्यास नंतर बरीच गर्दी झाली होती। मित्रांनो, तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं, आवडलं का? नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा। हे नंदूदादांनी केलेलं मेमरी चित्र पहिलं होतं। नंतर आमच्या गप्पा चालू होत्या, त्यानंतर आम्ही परत रिक्वेस्ट केली नंदूदादांना अजून एक चित्र करा। नेहमीप्रमाणे त्यांनी परत पेन्सिल थंबनेल बनवलं आणि त्यानंतर दुसरं एक गुलमोहराचं त्यांच्या आवडत्या विषयाचं चित्र बनवायला घेतलं। तर हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटतं? हे छोट्या साईजमध्ये, A4 साईजमध्ये, आणि पहिलं पेंटिंग केलं होतं ते 1/2 साईजमध्ये केलेलं आहे। तर ते पेंटिंग आणि हेही पेंटिंग कसं वाटतं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा। आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला नेक्स्ट रविवारचे किंवा माझे इतरही व्हिडिओज तुम्हाला बघता येतील। तर चला बघूया हे पेंटिंग। मित्रांनो, दुसरे पेंटिंग कंप्लीट होत आलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। तर हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं? दोन्ही पेंटिंग आवडलीत का? हे नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नंदूदादांचे हे 2 डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला कशी वाटलीत नक्कीच कळवा। तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद, बाय बाय।